की तुमच्या पत्रिकेत काळा सर्पयोग आहे आणि त्याची शांती करावी लागेल, नाहीतर असे असे परिणाम होतील, हे सांगितलं जातं. पण मुळात ज्योतिषशास्त्रात असा काही शब्दच नाही असं म्हटलं जातं. तर हे काय तथ्य आहे यामध्ये? प्राचीन ज्योतिषशास्त्रामध्ये सर्पशाप म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे फक्त. हं. कालसर्प हा योग मानवनिर्मित योग आहे आणि त्याला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. पण त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हं. कालसर्प काल म्हणजे एक एक प्रकारची अशी रचना आहे, की जे 2 टोकं दाखवलेली आहेत. ही 2 टोकं म्हणजे राहू आणि केतू आहे. हं. त्याच्या एका बाजूला सगळे जेव्हा ग्रह एकवटलेले आपल्याला पत्रिकेत दिसतात, तेव्हा आपण म्हणतो याला कालसर्प योग आहे. असे लोकांनी 120 प्रकारचे कालसर्पयोग शोधून काढले. अर्ध कालसर्पयोग, एक ग्रह इकडे म्हणून याला अर्ध कालसर्पयोग, एक अनेक प्रकारच्या सर्पांची नावं देऊन सुद्धा त्यांना सर्पयोग काढलेला आहे आणि त्याची शांती आणि हे करायला सांगतात. परत सांगतो, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, की त्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. काय असतं, जेव्हा आपली ही पत्रिका असते, 30 अंशांची 12 घरं आहेत. याचा बॅलन्स आहे एक प्रकारचा. जेव्हा सगळे ग्रह एका बाजूला कलंडलेले आहेत एका रचनेच्या, त्यावेळेस त्या पत्रिकेचा बॅलन्स हा एका बाजूला टिल्ट झालेला आहे. म्हणजे सगळी कॉम्बस संरचना तयार झालेली आहे, की त्याची ऊर्जा क्षेत्र एका ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या माणसाची विशिष्ट संरचना तयार होते किंवा तो अतिशय जिद्दी आणि पराक्रमी व्यक्तिमत्व होतो. कालसर्प योग असणाऱ्या अनेक पत्रिका आहेत, की ज्याच्यामध्ये व्यक्ती टॉप मोस्ट हाईट्स टच करते. कालसर्प हा वाईट योग नाही आणि तो प्रत्येकाच्या पत्रिकेत तसं पाहिलं तर शोधून काढता येऊ शकतो. राहू म्हणजे मुख आणि केतू म्हणजे त्याचं शेपूट. म्हणजे तिथे तुम्ही त्या भोगत 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 येऊन इथे मुक्त व्हा, हा झाला कालसर्प.